हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोळकर अकॅडमी. बघा, आज आपण शिकणार आहे ट्रिगोनोमेट्री म्हणजे जॉमेट्रीचा 6 पार्ट शिकणार आहे. ठीक आहे, 6 लेसन शिकणार आहे. तुमचा 3rd वाला लेसन, 4th वाला लेसन आणि 5th वाला लेसन मी शिकवलेला नाहीये. ठीक आहे, गेल्या वर्षी जे शिकवलं तो वेगळा भाग आहे. ठीक आहे, ह्या वर्षी जे काही लेटेस्ट व्हिडिओ आहे ते मी 3 व्हिडिओ शिकवलेले आहेत तुम्हाला, म्हणजे 3 टॉपिक शिकवलेले आहेत. डायरेक्ट मी तुमचा ट्रिगोनोमेट्री घेतोय. कारण कसं माहिती का, ट्रिगोनोमेट्री हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ठीक आहे, तुम्ही आतापासूनच तयारी केली ना रिव्हिजनची तर तुमचं होऊन जाईल. सो म्हणून मी पहिलं ट्रिगोनोमेट्री घेतो. ठीक आहे, आणि फायनान्शियल प्लॅनिंग जो राहिलेला आहे आपला लेसन तो मी तुम्हाला कम्प्लीट करून देईन, पण तुम्हाला ह्या वर्षी नाहीये ना, सो मी तुम्हाला कम्प्लीट करून देणार आहे तो लेसन पण. ठीक आहे, पण पहिले जे जे आपल्याला जे मेन आहे ते घेतोय. आणि सायन्सचा पोर्शन पण पाठीमागे आपला. सो एकच लेसन झालेला आहे, दुसऱ्याला मला टाइमच भेटत नाही एवढा. ठीक आहे, म्हणजे 2-3 दिवस गॅप पडतात, कधी 12th स्टँडर्डचं असतं, सो मग मला टाइम नाही भेटत. ठीक आहे, आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी पहिलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा, तिथून व्हॉट्सअप लिंक बघा. सो व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे, कारण मी रोज 8 किंवा 9 वाजता लाईव्ह येतो आणि कधी कधी लेक्चर नसतात. ठीक आहे, ते समजून जायचं की काम होतं म्हणून. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. बघा, ट्रिगोनोमेट्रीमध्ये असे काहीतरी कन्सेप्ट आहेत, असे बेसिक कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला यायलाच पाहिजे. जर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट येत नसतील तर समजायचं ट्रिगोनोमेट्री तुम्हाला काहीच येणार नाही. ठीक आहे, आणि ट्रिगोनोमेट्री जे आहे ना ते 11th स्टँडर्ड साठी खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला हेच नाही आलं तर तुम्हाला 11th स्टँडर्ड सायन्स घेऊन काहीच फायदा नाही. ठीक आहे, म्हणून ट्रिगोनोमेट्री तुम्ही व्यवस्थित करा, कारण सगळं पार्ट 1 मध्ये हेच भरलेले, हेच पहिले 3 टॉपिक जे आहेत ते ह्याच्यावरच डिपेंड आहेत. ठीक आहे, चला व्यवस्थित लक्ष द्या आणि रेशोज समजून घ्या काय काय आहे. सो टाईप 1, सो दॅट इज टाईप ए. रेशोज काय काय? साइन थिटा म्हणजेच काय? 1 कोसेक थिटा. साइन थिटा मीन्स 1 कोसेक थिटा. फॉर्म्युले लिहून घ्या. बघा, हे साइन जे आहे ना, हे साइन सो कोसेकच्या रिलेटिव्ह आहे. ठीक आहे, हे जे काही साइन आहे सो कोसेकच्या रिलेटिव्ह आहे. ठीक आहे, सो बघा साइन थिटा म्हणजेच काय? 1 कोसेक थिटा. लक्षात ठेवा, रेशो म्हणजे रिलेशन कोणासोबत आहे? दॅट इज साइन कोसेक. सो साइन थिटा म्हणजे 1 कोसेक थिटा आणि कोसेक थिटा म्हणजे काय? 1 साइन थिटा. बघा ना, हे तिकडे नेलं, हे इकडे आणलं. बघा, तसंच केलं. कोसेक इकडे आणलं, साइन तिकडे नेलं. सो तसंच केलं. ठीक आहे, कोसेक थिटा म्हणजे काय? 1 साइन थिटा. ओके, लक्षातच ठेवायचंय. आणि ऍक्च्युली किती फंक्शन आहेत आपल्याकडे? हे फंक्शन आहेत. सो ह्याला म्हणतात फंक्शन. ठीक आहे, ते हायर एज्युकेशन साठी झाले, 11th स्टँडर्ड साठी त्याला म्हणतात आपण फंक्शन. ठीक आहे, सो साइन थिटा मीन्स 1 कोसेक थिटा, कोसेक थिटा मीन्स 1 साइन थिटा. ठीक आहे, सो आता हे एक लक्षात ठेवा, हे एक सेम आहे बघा. सो कॉस थिटा, काय काय जण कॉस थिटाला कॉट थिटा पण म्हणतात, काय काय जण. तसं बोलायचं नाही. कॉस थिटा आहे ना, सो कॉस थिटाच बोलायचं. ठीक आहे, कॉस थिटा मीन्स काय? 1 सेक थिटा. सो सेक थिटा म्हणजे काय? 1 कॉस थिटा. संपलं का? एवढंच आहे. म्हणजे तुम्हाला 6 रेशोज यायला पाहिजे. ठीक आहे, किती फंक्शन आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 फंक्शन आहेत. सो कॉस थिटा मीन्स 1 सेक थिटा, सेक थिटा मीन्स 1 कॉस थिटा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं तुम्हाला हे. सो टॅन थिटा, टॅन थिटा मीन्स साइन थिटा अपॉन कॉस थिटा. सो टॅन थिटा कसं काढतात बघा, नीट लक्ष द्या. टॅन थिटा कसा काढतो माहितीये का? आपण साइन थिटा घेणार, बघा साइन थिटा वर लिहिणार आणि कॉस थिटा डिनोमिनेटर लिहिणार. झालं. साइन थिटा अपॉन कॉस थिटा मीन्स दॅट इज काय येणार? हे टॅन थिटा. ठीक आहे, आणि कॉट थिटा म्हणजे काय? ह्याच्या उलटे लिहायचं, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. ठीक आहे, कॉट थिटा मीन्स कॉस थिटा अपॉन साइन थिटा. ठीक आहे, आणि अजून एक फॉर्म्युला लिहू शकतो याला. बघा, टॅन थिटा मी अजून एक फॉर्म्युला लिहू शकतो. कोणता? सो दॅट इज 1 कॉट थिटा. ठीक आहे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच ह्याच्या जागी हे, ह्याच्या जागी हे पण लिहू शकतो. 1 कॉट थिटा मीन्स व्हॉट? टॅन थिटा. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचंय. आणि कॉट थिटा म्हणजेच काय? 1 टॅन थिटा. ठीक आहे, म्हणजे एक तर मी हा फॉर्म्युला यूज करेल किंवा कॉट थिटाच्या जागी हे यूज करेल. ठीक आहे, किंवा टॅन थिटाच्या जागी मी एकतर हा फॉर्म्युला यूज करेल किंवा हा फॉर्म्युला यूज करेल. सो टॅन थिटा मीन्स साइन थिटा अपॉन कॉस थिटा, कॉट थिटा मीन्स कॉस थिटा अपॉन साइन थिटा. लक्षातच ठेवायचे. जर तुम्हाला हे रेशोज जर आले नाही तर फिक्स प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन तुम्हाला येणारच नाही. 100% येणारच नाही तुम्हाला, जर हे जर नाही आलं तर. म्हणून बोलते ह्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे, बघा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सो हे म्हणजे काय? टॅन, हे म्हणजे कॉट. ठीक आहे, सो हे रेशोज पण लक्षात ठेवा.
ओके, लर्निंग पण करा व्यवस्थित. जर तुम्ही स्टार्ट टू एंड बघितलं तुम्हाला नक्की समजणार. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर फास्ट. आता सेकंड पॉइंट पण तुम्हाला यायला पाहिजे. बघा काय काय हे तुम्हाला माहिती असेल तर एकदा सांगतो. 9th स्टँडर्डला झालेला आहे, फक्त रिवाइज साठी सांगतोय. बघा काय तरी लिहून घ्यायचा. ठीक आहे, सो ट्रिगोनोमेट्री मध्ये बघा रेशो ऑफ अँगल. सो आता काय मॅटर होतं हे तुम्हाला माहिती आहे. साइन थिटा काय असतं, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस असतं. हे फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. सो तरी मी एकदा रिवाइज साठी सांगतोय. बघा सो साइन थिटा आहे. सो साइन थिटा म्हणजे काय, बघा थिटा कुठे आहे आणि एवढं लक्षात धरा की हे रेशो ऑफ अँगल ऑफ रेशोज. ठीक आहे, हे जे काय आहेत हे फक्त राईट अँगल ट्रायंगल मध्येच अप्लाय होतात. हे लक्षात राहू दे. कुठं होतात अप्लाय, फक्त आणि फक्त राईट अँगल ट्रायंगल मध्येच अप्लाय होतात. ठीक आहे, सो आता साइन थिटा कुठे आहे, बघा इथं थिटा आहे. ओके, आणि साइन थिटाचा फॉर्म्युला काय असतो 9th स्टँडर्डला झालेला आहे. दॅट इज अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. ठीक आहे, फुल फॉर्म मध्ये यायचा असा अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. हे माहिती तुम्हाला. सो साइन थिटा म्हणजे काय, अपोजिट साइड. पण अपोजिट साइड कोणाची रे, इथं काय लिहिलंय मी, काय लिहिलंय, थिटा लिहिलंय. सो थिटाच्या अपोजिट साइड कोणती आहे, दॅट इज ए बी. सो मी इथे लिहिणार ए बी. ओके, समजा इथे मी थिटाच्या जागी जरी मी इथं सी लिहिला असता, बघा थिटाच्या जागी जरी मी सी लिहिला असता तर सीच्या अपोजिट साइड म्हणजे सीच्या अपोजिट साइड ए बी चाललं असतं. ठीक आहे, डिपेंड करतं की अँगल काय आहे, डिपेंड काय करतं की अँगल काय आहे. ठीक आहे, सो इथे थिटा आहे, सो मी थिटा लिहिला. अपोजिट साइड थिटाची ए बी आहे आणि हायपोटेन्यूस तुम्हाला माहिती कुठं असतं, अपॉन हायपोटेन्यूस 90च्या अपोजिट नेहमी हायपोटेन्यूस असतं. सो दॅट इज एसी येणार. ठीक आहे, झालं. सो साइन थिटा म्हणजे काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. फॉर्म्युला येणार ए बी अपॉन एसी. ठीक आहे, जर थिटा जर इथं असला असता तर त्यावेळेस कंडिशन डिफरंट आली असती. समजते का, त्यावेळेस कंडिशन काय आलं असतं, डिफरंट आलं असतं. सो आता कॉस थिटा म्हणजे काय असतं, ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. ठीक आहे, ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. सो कुणाच्या ऍडजेसंट साइड, इथं काय आहे थिटा. सो थिटाच्या लगतची बाजू म्हणजे बघा हे अपोजिट आहे आणि हे लगतची बाजू म्हणजे हे ऍडजेसंट साइड. सो ऍडजेसंट साइड बीसी आहे अपॉन हायपोटेन्यूस काय आहे एसी. सो इथे लिहिणार एसी. झाला, संपला विषय. सो आता टॅन थिटा म्हणजे काय असतं फॉर्म्युला टॅन थिटा म्हणजे दॅट इज इथे येणार अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस, अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. इथे येणार साइड. ठीक आहे, मग अपोजिट साइड कोणाचं रे, थिटाच्या अपोजिट साइड आहे ए बी अपॉन ऍडजेसंट साइड कोणती बीसी. सो इथे लिहिणार मी बीसी. संपला विषय. ठीक आहे, सो आता नेक्स्ट हे जर तुम्हाला फॉर्म्युले लक्षात असतील हे तर तुम्हाला हे सॉल्व्ह करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. सो तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की साइन थिटा कोणाच्या रिलेटिव्ह आहे, कोसेकच्या. बघा साइन थिटा कोसेकच्या रिलेटिव्ह. सो त्याचा फॉर्म्युला काय ना, रिव्हर्स करा. रिव्हर्स म्हणजे हे वर घ्या, हे खाली घ्या. सो इथे काय ना, कोसेक थिटा म्हणजे हायपोटेन्यूस अपॉन अपोजिट साइड. ठीक आहे, आता ह्याचा आन्सर बघा, ह्याचा आन्सर पुढेच लिहा. ठीक आहे, तिथं तुम्हाला दिसणार नाही म्हणून मी खाली देतोय. ठीक आहे, म्हणजे हे रिव्हर्स येणार. सो हायपोटेन्यूस काय, हायपोटेन्यूस एसी अपॉन अपोजिट साइड कोणती आहे एबी. सो इथे लिहिणार मी एबी. बघा झालं का, हे वर हे खाली आलं का, एकदम इझी आहे. फक्त डोकं लावायचं, फक्त डोकं लावून अभ्यास करायचे. हा बाबा हे म्हणजे काय हे असतं. ठीक आहे, असं. सो सेक थिटा हे जे आहे ते कॉस थिटाच्या रिलेटिव्ह आहे. कोणाच्या रिलेटिव्ह आहे, कॉस थिटाच्या. सो दॅट टाइम काय ना मग फॉर्म्युला हायपोटेन्यूस अपॉन ऍडजेसंट साइड. सो हायपोटेन्यूस काय आहे, हायपोटेन्यूस एसी आहे अपॉन ऍडजेसंट साइड काय बीसी. सो इथे येणार बीसी. ठीक आहे, झालं. सो कॉट थिटा काय ना, हे वर हे खाली. सो ऍडजेसंट साइड ठीक आहे अपॉन हायपोटेन्यूस, ऍडजेसंट साइड अपॉन अपोजिट साइड.
अपोजिट साइड. सो दॅट टाइम काय ना ऍडजस्टंट साइड काय आहे, ऍडजस्टंट साइड बीसी आहे आणि हायपोटेनियस आहे एबी. ठीक आहे, बस एवढे फॉर्म्युले व्यवस्थित एवढे लिहून घ्या फक्त. ठीक आहे, हे सगळं लिहून घ्या व्यवस्थित, हे पण लिहून घ्या. ठीक आहे, फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की माझा थिटा कुठे आहे, इथे आहे. सो त्यावेळेस असं येणार. जर हाच जर थिटा जर इथं असला असता तर त्यावेळेस कंडिशन वेगळी असली असती. सो थिटा इथं जर असला असता सो थिटाची अपोजिट साइड बीसी झालं असतं आणि ऍडजस्टंट साइड ए बी झालं असतं. म्हणजे सिच्युएशन नुसार असतं. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. हा, आता पार्ट सी जो आहे तिथं काय लिहिलंय मी, टेबल लिहिलंय. ठीक आहे, बघा स्क्रीनवर तुमच्या डिस्प्ले होत असेल की टेबल काय काय आहे तिथं, ते तुम्हाला यायलाच पाहिजे. ठीक आहे, काय काय जण टेबल लर्न करत नाही. जर लर्न नाही केलं तर तुम्हाला मी खरंच सांगतोय की ट्रिगोनोमेट्री येणार नाही. ठीक आहे, म्हणजे आता सध्या तर तुम्हाला 6.2 डिलीट आहे, पण तरी जर तुम्ही 11 स्टँडर्ड जाणार तर त्यावेळेस तुम्हाला तिथं खूप प्रॉब्लेम येणार. मग म्हणून तुम्हाला टेबल यायलाच पाहिजे. बघा स्क्रीनवर डिस्प्ले होत आहे. सो तुम्हाला माहिती पाहिजे की साइन थिटा दिलाय, बघा तिथं साइन थिटा, ह्या साईडला साइन थिटा दिलाय. सो तिथं वर अँगल दिलेत मी, तिथं तुम्हाला त्यांनी अँगल दिलाय. सो साइन 0 ला व्हॅल्यू काय आहे, बघा इथे या साईडला साइन थिटा आहे. सो थिटाच्या जागी 0 ठेवा. बघा थिटाच्या जागी 0 ठेवा. सो साइन 0 ला व्हॅल्यू काय आहे, दॅट इज 0. म्हणजे साइनचा जो ग्राफ आहे तो 0 पासून स्टार्ट होतो. ठीक आहे, साइन 30 काय आहे, 1/2. साइन 45 काय आहे, 1/√2. बरोबर. सो साइन 60, बघा एक एक सांगतो मी, साइन 60 दॅट इज √3/2 येतो. ठीक आहे, लक्षातच ठेवायचं तुम्हाला. आणि साइन 91. आता हे साइनच्या बाबतीत झालं. ठीक आहे, कॉसच्या बाबतीत काय आहे, सो कॉसच्या बाबतीत जे आहे म्हणजे ते साइन जे आहे ना त्याच्या म्हणजे रिव्हर्स करा. रिव्हर्स जावा तुम्ही, रिव्हर्स. बघा कॉस 0 1 आहे, कॉस 0 काय आहे, 1 आहे. जे साइनला आपण केलं ना साइनचं तसंच रिव्हर्स यायचंय तुम्हाला, रिव्हर्स. ठीक आहे, जसं साइन 90 किती होता, 1 होता. सो कॉस 0 1 असणार आहे. जसं साइन 60 √3/2 होतं, सेम तसंच कॉस 30 √3/2 आहे. ठीक आहे, सो साइन 45 1/√2 आहे, कॉस 45 पण 1/√2 आहे. ठीक आहे, सो कॉस 60 किती आहे, 1/2. कॉस 60 1/2, कॉस 90 0. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. सेम आता टॅनच्या बाबतीत पण तसंच आहे. टॅन 0, बघा हे टॅनच्या बाबतीत कसं लक्षात ठेवायचं ते तुम्हाला सांगतो. सो टॅन 0. ठीक आहे, मला सांगा साइन 0 काय होतं, साइन 0 आणि कॉस 0 काय होता, साइन 0 होता 0, कॉस 0 काय होता 1. सो ह्याला असं काढतात 0/1 दॅट इज 0 येतो. ठीक आहे, साइनची व्हॅल्यू पहिली लिहायचं, नंतर कॉसची व्हॅल्यू लिहायचं, 0/1 सो 0च येणार. ठीक आहे, सो समजा आता कॉस आणि साइन. आता मला टॅन किती काढायचंय, टॅन मला 30 काढायचंय. किती काढायचं, टॅन 30 काढायचं. मग टॅन 30 कसं काढणार मी, मला सांगा साइन 30 किती आहे, साइन 30 ची व्हॅल्यू दॅट इज 1/2. ओके, आणि कॉस 30 ची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज √3/2 आहे. बरोबर. सो पहिलं 1/2 लिहा अपॉन कॉस 30 ची व्हॅल्यू किती आहे, √3/2. सो √3/2 येणार. ठीक आहे, सो 2 गेट कॅन्सल. सो 1/√3 राहील, 1/√3. हे असं काढतात. जर तुम्हाला साइन आणि कॉसच लक्षात असेल, टॅन लक्षात राहत नसेल तर हे असं काढतात. ठीक आहे, सो हे तुम्हाला माहिती पाहिजे. पहिलं साइन आणि कॉस तरी माहिती पाहिजे. सो टॅन 30 ची व्हॅल्यू 1/√3 येतं. जर समजा मला टॅन 45 काढायचं, किती काढायचं, 45. सो त्यासाठी तुम्हाला साइन 45 आणि कॉस 45 माहिती पाहिजे. सो 45. सो साइन 45 किती असतं, 1/√2 असतं. ओके, आणि कॉस 45 1/√2 असतं. सो इथं व्हॅल्यू लिहा. पहिलं 1/√2 साइनचं लिहा, 1/√2 अपॉन 1/√2. सो हे पूर्ण कॅन्सल. सो 1 राहिलं, √2 कॅन्सल, 1 जा 1च येतं. ठीक आहे, 1 येणार. सो टॅन 45 ची व्हॅल्यू 1 येते. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला टॅनची व्हॅल्यू पण लक्षात ठेवायचंय. ऍटलिस्ट तुम्ही साइन कॉस टॅन तरी करा. ठीक आहे, काय म्हटलं मी, साइन कॉस टॅन तरी करा. मग बाकीचे जे काय आहेत त्याच्या खालचे जे आहेत
त्याचं रेसिप्रोकल करावं लागतं. सो ते तुम्हाला मी सांगेल ज्यावेळेस तुम्ही 11th स्टँडर्ड जाणार त्यावेळेस मी माझे लेक्चर मी कंटिन्यू ठेवणार. ठीक आहे, मग तुम्हाला तिथे 11th स्टँडर्डला पण प्रॉब्लेम येणार नाहीये. ठीक आहे, चला ओके. आता पुढचं शिकवतो आयडेंटिटीज. ना नेक्स्ट लास्ट कन्सेप्ट बघा, ABCD हे कन्सेप्ट तुम्हाला ट्रिगोनोमेट्री साठी यायलाच पाहिजे. ठीक आहे, बघा डीचं काय आहे आयडेंटिटी. आता मी ज्या वेळेस तुम्हाला रेशो विचारणार त्यावेळेस तुम्हाला एचा जे काही फॉर्म्युला आहे जे स्टार्टिंगला शिकवलंय ए, ठीक आहे, ते तुम्हाला माहिती पाहिजे. ज्यावेळेस मी आयडेंटिटी बोलणार त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे. ऍक्च्युली आयडेंटिटी 3च आहेत ते लक्षात पाहिजे. ठीक आहे, किती आयडेंटिटी आहेत? 3 आयडेंटिटी आहेत. मग त्या 3 आयडेंटिटी वरून ऍक्च्युली आपले 9 फॉर्म्युले होतात. किती होतात? 9. पण मी 9 नाही सांगणार, ते 3 मेन सांगणार. मग त्या 3 वरून मी मॉडिफाय करून तुम्हाला सांगेल कसं होतं. ठीक आहे, ए आणि डी लक्षातच पाहिजे. ज्यावेळेस मी रेशो बोलणार त्यावेळेस ए काढायचा, ज्यावेळेस मी आयडेंटिटी बोलणार त्यावेळेस डी पार्ट काढायचा. ठीक आहे, चला लक्ष द्या आता. सो आयडेंटिटी बघा, साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. ठीक आहे, हे आयडेंटिटी लक्षात ठेवायचं आहे. सो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 येणार आहे. ठीक आहे, ह्याचे जे काही प्रूफ आहे ते कुठं आहे? 11th स्टँडर्डला ह्याचं प्रूफ आहे. हा बाबा ह्याची व्हॅल्यू 1च कसं काय येते? ह्याचा प्रूफ कुठं आहे? 11th स्टँडर्डला. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आयडेंटिटीची व्हॅल्यू 1 येते. ठीक आहे, सो सेकंड जे आहे ते आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा लक्षात ठेवायचंय आणि लर्न जास्त करायचंय. बघा तुम्ही ज्यावेळेस 6.1 करणार ना त्यावेळेस हे पहिलं जे कन्सेप्ट येत नाही का, हे कन्सेप्ट केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊच नका. मी तर असं म्हणतोय. काय म्हटलं मी? हे कन्सेप्ट केल्याशिवाय तुम्ही 6.1 ला हातच लावू नका. ठीक आहे, चला बघा थर्ड वाला जे लास्ट वाला जे काय आयडेंटिटी आहे ते आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, बघा तुम्हाला पहिले 2 लक्षात राहतील. हे लक्षात राहील 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. सगळ्यांना स्क्वेअर आहे, एकाला असं पण नाही की स्क्वेअर नाहीये, सगळ्यांना स्क्वेअर आहे. ठीक आहे, इथं बघा थर्ड वाला कसं लक्षात ठेवणार? हे सी आहे, हे सी आहे. सो सी लक्षात ठेवा. ठीक आहे, सी लक्षात ठेवा. ओके, सो 1 प्लस कॉस नाही आहे, कॉस नाहीये, हे कॉट आहे. कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, जर समजा इथं जर थिटाच्या जागी ए असेल तर इथं पण ए पाहिजे, तर त्याची व्हॅल्यू 1 येणार. ठीक आहे, जर इथं ए असेल तर मी इथं पण एच यूज करणार. जर समजा इथं बी असेल तर इथं बी यूज करणार. समजा इथं सी आहे तर इथं पण सी यूज करणार. ठीक आहे, पण मी स्टँडर्ड फॉर्म्युले सांगतोय. कोणते फॉर्म्युले सांगतोय? स्टँडर्ड, जेणेकरून तुमच्या लक्षात राहायला पाहिजे इथं थिटा आहे, इथं थिटा आहे. ठीक आहे, इथं थिटा आहे, इथं थिटा आहे. जर इथं डी असेल 1 प्लस कॉस स्क्वेअर डी असेल तर इथं पण डीच असणार आहे, कॉस स्क्वेअर डी. ठीक आहे, कन्फ्युज होऊ नका. हे आयडेंटिटी आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आणि आता अजून एक बघा, अजून एक लक्ष द्या. जर समजा मला फक्त ह्याच्यामधून ह्या फॉर्म्युलेमधून मला फक्त साइन स्क्वेअर काढायचंय. काय काढायचंय? साइन स्क्वेअर. मग त्यावेळेस मी काय करणार? बाय युझिंग आयडेंटिटी हे पूर्ण लिहिणार. ओके, मग हे जे काही साइन स्क्वेअर आहे तिथेच ठेवणार. सो साइन स्क्वेअर मी तिथंच ठेवतो इक्वल टू हे कॉस स्क्वेअर प्लस मध्ये तिकडे गेला काय होणार? मायनस होणार. सो 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, म्हणजे साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच काय? दॅट इज साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं आहे. सो हे झालं फॉर एक्झाम्पल, म्हणजे हे एक्स्ट्रा फॉर्म्युले आहे. सो आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आहे, मान्य? सो समजा आता मला टॅन स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची. कोणाची? टॅन स्क्वेअरची. मग मी 1 तिकडे शिफ्ट करणार. सो टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, हे प्लस 1 आहे तिकडे गेला मायनस. सो सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. सो सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजेच काय? दॅट इज टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, असे क्वेश्चन नाही का मॉडिफाय करायचे आहेत आपल्याला. सो त्यासाठी तुम्हाला हे 3 फॉर्म्युले तरी यायला पाहिजे ना. समजतंय का? हे 3 फॉर्म्युले तरी यायला पाहिजे. चला काढा स्क्रीनशॉट.
ना क्वेश्चन नंबर फर्स्ट वाला बघा, एक्सरसाइज 6.1 मधला फर्स्ट वाला क्वेश्चन. जे जे सांगितले ते तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे, चला बघा. आता मी जास्त काय बोलू नाही शकणार, परत तुम्ही मला बोलणार की नाही का मला हे जमत नाहीये, त्यासाठी तुम्हाला बेसलाईन यायला पाहिजे. ठीक आहे, चला बघा. साइन थिटा इक्वल टू 7/25 फाइंड दी व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा. काय दिले, काय काढायचंय, कॉस थिटा अँड टॅन थिटा काढायचंय. सो दॅट टाइम गिवन काय आहे, साइन थिटा इक्वल टू 7/25 आहे. ओके, मान्य आहे. सो पण साइन थिटा तुम्हाला गिवन दिलेला आहे साइन थिटा इक्वल टू 7/25. ठीक आहे. सो आता काय करायचं बघा. सो आता मी आयडेंटिटी यूज करणार. कोणती आयडेंटिटी, ज्याच्यामध्ये साइन आहे अशी आयडेंटिटी यूज करणार. ठीक आहे, आता सांगितलंय कोणती आयडेंटिटी यूज करू, फर्स्ट, सेकंड का थर्ड, ज्याच्यामध्ये साइन पाहिजे. बघा ना, गिवन साइन आहे, सो मग साइनचा फॉर्म्युला यूज करणार मी. सो आयडेंटिटी काय येणार, सो वी नो दॅट. काय माहिती तुम्हाला आता सध्या, काय माहिती आहे का, हो माहिती आहे. एक फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला, दॅट इज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. जेणेकरून साइनची व्हॅल्यू मी पुट करेल, तिथून मला कॉस भेटेल. संपलं, दॅट्स इट. सो इथं साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे, साइन थिटा दॅट इज 7/25, 7/25 त्याचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. ठीक आहे, मग मला सांगा 7चा स्क्वेअर किती येतो, 7 7 दॅट इज 49 अपॉन 25चा 25 इंटू 25 करा. मला तर लक्षात आहे बाबा, मला स्क्वेअर येतात जास्त. ठीक आहे, 25चा स्क्वेअर आहे 625. किती आहे, 625 प्लस कॉस स्क्वेअर थिटा तसंच इक्वल टू 1 तसाच. सो मला कॉस स्क्वेअर काढायचा ना, सो मी काय करतो, हे तिथंच ठेवतो आणि ही टर्म तिकडे शिफ्ट करतो. सो काय होणार मग, सो इथे येणार कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू, नीट लक्षात द्या. सो कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू, हे तिथंच ठेवलं, हे प्लस मध्ये तिकडे गेला मायनस होणार. सो 1 मायनस, बघा हे 1 तसाच तिकडे गेला मायनस 49 अपॉन 625. सो इथे येणार कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू, हा हे तुम्हाला माहिती आहे कसं सॉल्व्ह करतात. आता तुम्ही 10th स्टँडर्डला आलात, तर हे तुम्हाला सॉल्व्ह करता यायलाच पाहिजे. ठीक आहे, पण मला माहिती आहे की काय जणांना, खूप जणांना येत नाही. सो एक नंबर होल नंबर आहे, एक फ्रॅक्शन आहे. सो कसं करतात बघा. सो डिवाइड बाय हे तसंच लिहा, 625 लिहिला, 625 1 जा 625. ठीक आहे, 625 1 जा 625 मायनस तसाच 49 तसाच. ओके, सो आता कॉस स्क्वेअर थिटा, सो 625 मधून 49 गेले, राहिले किती, 625 मधून 49 घाला 576 अपॉन 625 तसाच. ठीक आहे, अपॉन 625 तसाच. आता मला सांगा 576 कोणाचा स्क्वेअर रूट आहे, दॅट इज मी असं लिहू शकतो का, कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू, बघा 4चा स्क्वेअर, 24चा स्क्वेअर काय आहे, व्यवस्थित येतो, 24चा स्क्वेअर 576 आहे. करून बघा, 24 इंटू 24 करून बघा, तुम्हाला 576च भेटेल. ठीक आहे, सो आता 625 कोणाचा स्क्वेअर आहे, दॅट इज 25चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, 25चा स्क्वेअर हे येतं. सो आता मला फक्त कॉस थिटा काढायचं ना, काय काढायचंय, कॉस थिटा. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो स्क्वेअर रूट जेव्हा घेणार त्यावेळेस सगळ्यांचा स्क्वेअर निघून जाणार. ठीक आहे, चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा लवकर, फास्ट. सो पटकन झाला. सो आता बघा, इझी आहे, ह्याला डिफिकल्ट करू नका. सो टेकिंग स्क्वेअर रूट करतोय, सो कॉस थिटा इक्वल टू 25 त्याचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट केल्यावर निघून जाणार. ठीक आहे, फक्त 24 राहणार अपॉन 25. सो आला माझं कॉस थिटाची व्हॅल्यू. ठीक आहे, कॉस थिटाची व्हॅल्यू आली 24/25. सो आता मला टॅन थिटा काढायचा, काय काढायचं, टॅन थिटा. सो वी नो दॅट काय माहिती तुम्हाला. सो टॅन थिटाचा फॉर्म्युला रेशो काय रे, ए. आता जे ए तुम्हाला शिकवलं ना, ए टाइप. सो टॅन थिटाचा रेशो काय, रेशो दॅट इज साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बरोबर ना, हेच फॉर्म्युला आहे. सो साइन थिटा अपॉन कॉस थिटा येतो.
सो आता साइन थिटा म्हणजे काय? साइन थिटा म्हणजे 7/25. ओके, आणि कॉस थिटा म्हणजे काय? बघा कॉस थिटा काढला आपण 24/25. ओके, हे असं येणार. सो बघा 25 गेट कॅन्सल. सो मग टॅन थिटाची व्हॅल्यू काय येणार? टॅन थिटा येणार 7/24च येणार. 7/24. सो दॅट्स इट. सो दिसतंय का बघतो मग एक मिनिट. हा, हे दिसत नाही ना तुम्हाला, सो मला वाटलंच ते. सो मी इथे लिहितो 7/24. ठीक आहे, 7/24. सो टॅन थिटा इक्वल टू 7/24. हे खाली लिहा आणि त्याला बॉक्स करा. बघा असं बॉक्स करा. ठीक आहे, टॅन थिटा इक्वल टू 7/24. हे असं लिहा, त्याला बॉक्स करा. चला काढा स्क्रीनशॉट. चला आता हा लास्ट क्वेश्चन घेतो, त्याच्यानंतर मी नेक्स्ट व्हिडिओला सांगतो. ठीक आहे, चला बघा व्यवस्थित लक्ष द्या. सो काय दिले का? इफ टॅन थिटा इक्वल टू 3/4 फाइंड दी व्हॅल्यू ऑफ सेक थिटा अँड कॉस थिटा. ठीक आहे, काय गिवन दिले? टॅन थिटाची व्हॅल्यू गिवन दिली. ठीक आहे, लिहिलं. सो आता असं कोणतं आयडेंटिटी आहे की त्याच्यामध्ये टॅन आहे? दॅट इज सेकंड नंबरची आयडेंटिटी. बघा ना, 1 + tan स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा, सॉरी इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा येतं. बरोबर. सो मी इथे लिहिणार वी हॅव लिहा किंवा वी नो दॅट लिहा. ठीक आहे, सो इथे ना 1 + tan स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. सो मला सेक काढायचं आहे आणि कॉस तर मी ऑटोमॅटिक काढेल लगेच. ठीक आहे, सो बघा आता 1 + tan ची व्हॅल्यू किती आहे? 3/4 आणि याचा स्क्वेअर सांगितलाय. ठीक आहे, सो सेक स्क्वेअर थिटा. सो पुढं 1 तसाच, 3 चा स्क्वेअर किती येतो? 9 अपॉन 4 चा स्क्वेअर 16 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, सो पुढं 16 नी 1 ला मल्टिप्लाय करा. 16 1 जा 16. सो मी असं लिहू काय याला? बरोबर. सो डिवाइड बाय, बघा डिवाइड बाय 16 राहणार. 16 1 जा 16 प्लस तसाच 9 तसाच. ओके, इक्वल टू काय येणार? सेक स्क्वेअर. ठीक आहे, 16 + 9 25 अपॉन 16 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. पण मला काढायचं काय? मला सेक थिटा काढायचं आहे, पण इथं सेक स्क्वेअर आहे. सो मी काय लिहिणार? 25 कोणाचा स्क्वेअर रूट आहे? 5 चा. 5 चा स्क्वेअर 25 येतं ना. सो 16 चा 4 येतो. असं लिहू शकतो याला. बरोबर ना, 16 ला मी असं लिहू शकतो. सेक स्क्वेअर तसाच. सो आता सेक थिटाची व्हॅल्यू काढायची मला. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो करा स्क्वेअर रूट आता. सो हे पुढे ठेवलं मी. काय केलंय? फक्त फॉर्म्युला यूज केलाय. फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू पुट केली. सो तिथून हे लिहिलंय, ह्याचा स्क्वेअर हे येतं. याने याला मल्टिप्लाय केलं, ऍड केलं, मल्टिप्लाय करून ऍड केलं. बघा झालं. सो हे कोणाचा स्क्वेअर आहे? 5 चा. हे 4 चा. ठीक आहे, सो आता इझी आहे, फक्त तुम्हाला फॉर्म्युला यायला पाहिजे, बाकी काय नाही. ठीक आहे, चला टेकिंग स्क्वेअर रूट करतो. कुणाचा म्हणजे स्क्वेअर रूट केल्यावर सगळ्यांचे स्क्वेअर निघून जाणार. सो सेक थिटाची व्हॅल्यू काय येणार? सेक थिटा इक्वल टू 5/4. सगळ्यांचे स्क्वेअर निघून जाणार. ज्यावेळेस मी स्क्वेअर रूट करणार त्यावेळेस स्क्वेअर निघून जाणार. आता मला काढायचं काय? कॉस थिटा. सो वी नो दॅट, काय माहिती तुम्हाला? सो आता रेशो माहिती तुम्हाला. रेशो बघा, रेशो दॅट इज कॉस थिटा म्हणजे काय असतं रे? 1/सेक थिटा असतो. बरोबर ना. कॉस थिटा म्हणजेच 1/सेक थिटा, हे लक्षात राहू दे. सो आता 1/सेक थिटाची व्हॅल्यू किती आहे? 5/4. सो इथं आली 5/4. हे तुम्ही खाली लिहा, हे खाली लिहा, मला जागा नाही म्हणून मी इथं लिहिलंय. सो खाली लिहा, चिंगूपणा करू नका. ठीक आहे, सो कॉस थिटा. आता हे जे काय 4 आहे ते वर जाणार. सो 4 1 जा 4च येणार अपॉन 5 तसंच. सो कॉस थिटाची व्हॅल्यू आली 4/5. ठीक आहे, दॅट्स इट. सो क्वेश्चन नंबर 3 वाला पण तसंच आहे, पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये करून देईन. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. आणि हा अभ्यास आजकालचे जे काही ग्रुपमध्ये मुलं आहेत, काय काय जण दाखवतात मला प्रायव्हेटमध्ये, पण काय काय जण खूप कमी झालेत अभ्यास करण्याचे. नाही का, अभ्यास दाखवतच नाही मला काय काय जण. असं करू नका, म्हणजे पूर्ण लेट लावतात, कारण सांगतात नुसतं कारण.
कारण नाही सांगायचंय अभ्यासामध्ये, अभ्यास करायचाच आहे कम्प्लीट. ठीक आहे ना. तर मी तुमचे व्हिडिओच अपलोड करणार नाही. काय करताय करा मग तुम्हाला गेल्या वर्षीचे व्हिडिओ बघावे लागतील. चालेल का तसं तुम्हाला? व्हिडिओ जर मी बंद केले तर अजून सायन्सचा पार्ट शिकवायचा आहे मला, हे लक्षात धरा. मी डायरेक्ट व्हिडिओ बंद करेन. मला तसं ना असं 12th स्टँडर्डचं लेक्चर चालूच आहे तसं ना. पण ठीक आहे, तुमच्यावर आहे. तुम्ही अभ्यास दाखवत असाल तर मग मला सोडवायला म्हणजे मला दाखवा, म्हणजे नाही का व्हिडिओ बनवायला म्हणजे हे होईल ना, कंटाळा नाही करणार मी पण.